नमस्कार. एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी हार सांताक्रूज नवीन 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर सगळीकडे पोषण माह म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने आज आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत एक छोटीशी नाटिका सुकन्या समृद्धी योजना. चला तर आपण मोरेच्या घरी जाऊया. जान्हवी, हे जान्हवी, अगं मी अंगणवाडीत आहे. ताई तुम्ही आहे? या ना, या या आतमध्ये या. कशा आहात मावशी? मी बरी आहे. ये बाई, बस बस. मग कोरोना चालू आहे, काळजी घेता ना स्वतःची? हो घेते. काय करणार, कोरोना आला काय त्यांनी सगळी वाट लावली. मग माझा मुलगा कल्पेश 1 दिवस कामाला जातो, 4 दिवस घरी. त्याच्यामध्ये ह्या 2 मुली त्या मुलींचं शिक्षण, त्यांचं लग्न कसं होणार हे देवालाच ठाऊक. अहो मावशी, आता काळजी करू नका. शासनाने तुमची काळजी मिटवली. आता शासनाने पोस्टाद्वारे एक नवीन योजना आणली आहे. योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. खूप सुरक्षित पण आहे आणि खूप छान आहे. त्याच्यावरती व्याजदर पण छान मिळतं आणि ती खास मुलींसाठीच आहे. ताई काल तुम्ही व्हॉट्सअपवर जे पाठवलं होतं ते का सुकन्या योजना, मला व्यवस्थित माहिती सांगा ना त्याची. हो ती जान्हवी, काय म्हणतात त्या? अहो काल नाही का तुम्हाला व्हॉट्सअपवरती मी मेसेज दाखवला ताईंचा हा. सुकन्या योजनेचा, त्याबद्दलच ते बोलायला आलं. हो काय, ठीक आहे मग बोला तरी. हा, तुम्ही काल तो मेसेज टाकलेला तुम्हाला सुकन्या योजनेबद्दल. तर त्याची माहिती अजून चांगल्या प्रकारे सांगण्यासाठी मी पोस्टातून सरांना बोलवले. तर उद्या मी पालक मीटिंग ठेवली आहे. तर त्यामध्ये तू, तुझे मिस्टर आणि 2 मुलींना घेऊन ये. आणि कागदपत्र मी सांगितलेलं ना व्हॉट्सअपवरती की काय काय कागदपत्र लागणार आहेत. तर ते कागदपत्र पण येताना बरोबर घेऊन ये. हा, आणि खरंच खूप छान योजना आहे ही, मुलींच्या भविष्यासाठी आहे. ताई ही योजना म्हणजे कशासाठी आहे आणि किती वया? माझ्या मुलगी 5 वर्षाची आहे, ही 10 वर्षाची आहे. मग त्यांना चालेल का? हो अगं, ही योजना आहे ना, म्हणजे मुलींचा मृत्यूदर कमी होण्यासाठी आणि मुलींची जन्मसंख्या वाढण्यासाठीच खास ही शासनाने ही योजना अंमलात आणली आहे. आणि ही योजना 0 ते 10 वर्षाच्या आतील मुलींसाठी ही योजना चालते. तर मग तुझी दोन्ही मुली त्या योजनेसाठी पात्र आहे. तर तू उद्या कागदपत्र घेऊन या. आई, ही योजना सुरक्षित योजना आहे ना? हो, पूर्णपणे सुरक्षित योजना आहे, कारण ही पोस्टाची योजना आहे ना, म्हणून. तर तसं नव्हे, ह्याच्या अगोदर कितीतरी योजना आल्या, पण या योजना डुबल्या गेल्या. त्यात माझ्या पण एका मुलीचे 10 वर्षाचे आहे, तिचे पण पैसे डुबले गेले. त्यामुळे विचारते की ही सुरक्षितच आहे ना? हो, ही 100% सुरक्षित योजना आहे. आणि तुम्हाला अजून माहिती हवी आहे तर उद्या मी बोलवलंच आहे पोस्टातील सरांना. तुम्ही त्यांच्याकडे अजून ह्याच्याबद्दल जाणून घ्या. चला मग, मी तुमची उद्या वाट बघते. ठीक आहे, मग उद्या आम्ही येतो. आम्ही येतो. हा, मग या तुम्ही उद्या. आम्ही दोघं पण यायला पाहिजे का? हा, तुम्ही पण या. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. हा, चला मावशी, हा, चालेल ताई, हा. उद्या आम्ही येतो दोघं. हो, मी वाट बघते. या दोघांनी, मुलींना पण घेऊन या आणि पूर्ण कागदपत्र घेऊन या. हो. हा, आणि तुला खातं पण तिथेच तुम्हाला खोलून देतील ते. चालेल. हा, आणि पैसे कसे घर बसतात, तुम्ही पैसे पण त्या खात्यामध्ये कसे जमा करतात हे पण तुम्हाला सांगते. चला, येते. नमस्ते. चालेल, चालेल. नमस्कार. आज आपल्या अंगणवाडीमध्ये पोस्टातले नाईक व पाटील सर इकडे आले आहेत. तसेच आमच्या माननीय मुख्य सेविका सुशीला कीर्तीकर मॅडम सुद्धा इथे आले आहेत. नाईक सर आपल्याला सुकन्या समृद्धी योजनेबद्दल माहिती सांगणार आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही त्यांना विचारू शकता. ते सर्व जमलेले पालक आणि लहान मुली यांचं आम्ही अभिनंदन करतोय. मी सांताक्रूज वेस्ट पोस्ट ऑफिसमधून सुकन्या समृद्धी योजना समजवण्यासाठी इथे आलेलो आहे. ही पंतप्रधान आणि भारत सरकारची सुकन्या समृद्धी योजना आहे. ही सर्व तळागाळातील गरीब लहान मुलींच्या विकासासाठी पाठवण्यात आलेली आहे. त्याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. हे पोस्ट ऑफिसमधील अकाउंट 0 वयापासून ते 10 वर्षाच्या आतील मुलींसाठी हे लाभदायक अकाउंट आहे. हे अकाउंट सुरुवातीला 250 रुपये भरून हे उघडू शकतात. हे उघडल्यानंतर त्या मुलीचं 15 वर्षापर्यंत तुम्हाला पैसे भरायचे आहेत. त्याच्यानंतर 6 वर्ष पेंडिंग ठेवून
प्लस म्हणजे टोटल 21 वर्षांनी हे त्या मुलीच्या कल्याणासाठी ते पैसे मिळणार आहेत. तसंच हे अकाउंट तुम्हाला नियमित भरल्याने त्याचा फायदा जास्तीत जास्त मुलीच्या शिक्षणासाठी होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पालकांनी याच्यात सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी हे अकाउंट ओपन करावं ही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करत आहे. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील हे अकाउंट कसं ओपन करायचं, याच्यासाठी काय लागतं, काय फॉर्म लागतात, त्याची माहिती मी तुम्हाला इथे आता देणार आहे. तर काय असे प्रश्न तुम्ही विचारू शकता. सर, माझ्या मुलीचं अकाउंट ओपन करायचं आहे, हो. तर फॉर्म कसा भरायचा आणि त्याची प्रोसिजर काय आहे? याच्यासाठी तुम्हाला तुमचे 2 फोटो, मुलीचे फोटो, जर मुलगी 5 वर्षाच्या आत असेल तर फोटोची गरज नाही. तुमचा आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स जर तुमची अवेलेबल नसेल तर तुमच्या मुलीच्या वडिलांची ही द्यायची असते. त्याच्यात मुलीचं जन्मपत्रिका, हॉस्पिटलची त्याची झेरॉक्स हे तुम्हाला सबमिट करायचे. आणि मुलीचे 2 फोटो, जर 5 वर्षापुढे असेल तर, अति नसेल तर गरज नाही आहे. दुसरं कोणाला? सुकन्या खाते आहे ना, ते किती रुपये चालू करायचं आणि कसे पैसे भरायचे? हे सुकन्या समृद्धी खातं आहे. हे सुरुवातीला तुम्हाला फक्त 250 रुपये भरून ओपन करायचं आहे. याच्यात तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे पैसे भरू शकता. जास्तीत जास्त वर्षाला तुम्हाला मिनिमम 1.5 लाख रुपये भरू शकतात. त्याच्यावरती तुम्ही भरू शकत नाही. जर तुमच्याकडे या महिन्यामध्ये 500 रुपये असेल तुम्ही 500 टाकू शकता. पुढच्या महिन्यामध्ये तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही ते तसेच ठेवू शकता. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जर ते 500 रुपयाच्या बदले तुम्हाला 1000 रुपये टाकायचे तर तुम्ही टाकू शकता. किंवा तुम्हाला दर महिन्याला न जमल्यास तुम्ही वर्षाची अमाऊंट, एक ठराविक अमाऊंट 5000 रुपये, 10000 रुपये त्यात जमा करू शकता. सर, जर आपल्याला रक्कम काही वर्षाने काढायला वाटली, गरज लागली आणि आपण ती रक्कम काढली तर चालेल का? हा, तुमचा प्रश्न बरोबर आहे. परंतु हे भारत सरकारची योजना ही मुलीच्या कल्याणासाठी आहे. हे पैसे काढण्यासाठी नाही आहे तुम्हाला. त्याच्यामुळे ते अमाऊंट सुरक्षित राहावं आणि ते तुम्हाला ज्या मुलीच्या खरोखर आयुष्याला उपयोगी पडावं याच्यासाठी ती बनवलेली योजना आहे. त्याच्यामुळे तिला विड्रॉल हा वयाच्या 18व्या वर्षी दिलेला आहे. ते पण शिक्षणासाठी दिलेलं आहे. भविष्यामध्ये जर 18 वर्षाच्या नंतर जर ते यथा कदाचित त्या मुलीचं लग्न जमलं आणि झालंच तर तिला विड्रॉल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि ते विड्रॉल करताना जर तिला वाटलं आता मला हे अकाउंट मला पुढे चालवायचं नाही तर ती त्या ठिकाणी बंद करू शकते. मला ना मुलगी नाही, मुलासाठी ही सुकन्या योजना, सुकन्या नाही म्हणजे दुसरी काही योजना असेल ना तर जरा सांगाल का? जरी आपल्याला मुलगी नाही असं म्हणून नाराज होऊ नका. भारत सरकारकडे दुसरी सुद्धा योजना आहे पोस्ट ऑफिसमध्ये. त्याला PPF प्रॉव्हिडंट फंड असं म्हणतात. तर ती अकाउंट ओपन केलं तरी चालते. परंतु याच्यामध्ये अमाऊंट मात्र ओपनिंगचं जास्त आहे. 500 रुपयांनी ओपनिंग केलं जाते आणि गायडन्स म्हणून आई किंवा बाबा हे ठेवले जातात. त्याच्यासाठी आई वडिलांमध्ये दोघांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचे 2 फोटो, मुलाचे 2 फोटो हे कंपल्सरी आहे. त्याला बर्थ सर्टिफिकेटची गरज नाही. कारण मुलगा थोडासा मोठा झाला असेल त्याच्याकडे आधार कार्ड असते. आणि त्याचे पैसे सुद्धा असंच त्याप्रमाणे आहेत. जर तुम्ही दर महिन्याला भरू शकत असाल तर भरा, नाही तर एकदम पैसे भरले तरी चालतात. एका महिन्यात भरले, दुसऱ्या महिन्यात नाही भरले, तिसऱ्या महिन्यात भरा. असं हे अकाउंट तुम्हाला 15 वर्ष चालवायचं आहे. 15 वर्षांच्या आत तुम्हाला विड्रॉल पाहिजे असेल तर त्याला 8व्या वर्षी विड्रॉल दिलेलं आहे PPFला. त्याचा विड्रॉल करताय. आणि जर तुम्हाला यथाकथित ते अकाउंट 15 वर्षानंतर पुढेही चालवायचं असेल तर त्याला 5 वर्ष एक्सटेन्शन केलं जाते, म्हणजे वाढवून दिलं जातं. असं 2 वेळा वाढवता येते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्याजात सकट ते अमाऊंट मिळेल. याला 7.1% इंटरेस्ट आहे. परंतु सुकन्या समृद्धी जास्तीत जास्त मुलीची समृद्धी व्हावी, मुली वाढाव्या याच्यासाठी जास्त गव्हर्नमेंटने व्याज दिलेलं आहे 7.6 आणि मुलांना मात्र 7.1 आहे. आणि हे अकाउंट जसं मुलांसाठी पण आहे तसं भविष्यात तुमच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. तुम्ही सुद्धा साठी काढू शकता PPFचं अकाउंट. असं नाहीये की ते मुलांना आणि मुलींनाच अवलंबून आहे. जर एखाद्याची मुलगी समजा आहे आणि तिला सुकन्या समृद्धी अकाउंट ओपन नाही करता आलं तर त्यांनी PPFचं अकाउंट ओपन करावं. फक्त 5% किंवा 6% फरक आहे. लाभ तेवढाच आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला कसं आहे, मध्ये तुम्हाला विड्रॉल मिळू शकतो 18 वर्षी. म्हणजे त्यांनी पण नाराज होऊ नका. आता माझ्या मुलीचं वय 10 वर्ष होऊन गेलं, आता मी काय करू, मला करायचं होतं, इच्छा होती मुलीसाठी पण नाही करू शकत, तर त्यांनी PPFचं अकाउंट ओपन करावं. सर, माझा प्रश्न आहे, माझा मुलगा नोकरीला नाही आहे, हो तर मला 2 नाती आहेत. हो तर मग 250 रुपये म्हणजे त्यांना भरू शकत नाही. मग त्याच्यापेक्षा कमी वगैरे काय भरू शकतो का? नाही, सुरुवातीला तुम्हाला 250नेच अकाउंट ओपन करायचं आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही.
आणि मग वर्षाला तुम्ही कसेही पैसे भरा, भले तुम्ही वर्षाला 5,000 भरा, 1,000 भरा, 2,000 भरा एका अकाउंटला, आणि त्या अकाउंट चालू ठेवण्यासाठी तुम्हाला 1,000 रुपये कंपल्सरी भरायचेच आहेत वर्षामध्ये. हा, किंवा मग आरडीचं लिमिट पिरियड आहे. आरडी 5 वर्षाचं आहे, पण त्याला तुम्हाला एक ठराविक अमाऊंट ती कंपल्सरी तुम्हाला 5 वर्ष भरायची आहे. ते मध्येच बंद करू शकतात, पण ते तुम्हाला 3 वर्ष भरल्याशिवाय विड्रॉल मिळत नाही त्याचा, आणि त्याला चालू इंटरेस्टने व्याज मिळतो. म्हणजे 250 रुपये काहीतरी 2.5 आहे त्याने इंटरेस्ट मिळतो. ते एवढं चांगलं हे नाही आहे. आरडीचं बाकीच्या लोकांना चांगलं आहे, गृहिणींना वगैरे 5 वर्षाच्या पिरियडमध्ये वगैरे गुंतवणूक करू शकतात लोकांना. आणि बँकेपेक्षा आपला पर्सेंटेज 1% जास्त आहे. कुठल्याही बँकेत जाऊन बघत होतो. आणि बाहेरच्या पतपेढीपेक्षा हे पोस्ट ऑफिस हे 200 वर्षापासून आहे, त्याच्यामुळे हे तुमचे पैसे कधीही डुबणार नाही. फक्त तुमची कागदपत्र तुमच्या जवळ पाहिजे, डॉक्युमेंट्स. आणि याच्यानंतर सुद्धा काही प्रॉब्लेम झाला तरी आपण नॉमिनी ठेवलेलं असते. जरी आपल्या याच्यामध्ये किंवा तुम्ही नॉमिनी सुद्धा बदलू शकता, असं काही नाहीये. आता असं वाटलं आपल्या मुलीला आपल्याला गायडन्स आपला बदलायचं आहे, बाबा आई नको, बाबा हे नको, तू दुसरं कोणा ठेवायचं, ते करू शकतो तुम्ही. या योजनेचा लाभ कोणत्या वयोगटाच्या मुलीपासून कोणत्या वयोगटाच्या मुलीपर्यंत त्याचा लाभ घेऊ शकतात? 0 वयोगटापासून मला 10 वर्षाच्या आतल्या मुलींना लाभ मिळू शकतो. पण जास्तीत जास्त 1 ते 3-5 वर्षाच्या जास्तीच्या मुलींनी घेतला तर त्याला फायदा हा त्यांच्या भविष्यासाठी होणार आहे. जास्त उशिरांचा काहीच उपयोग नाहीये. त्यांचं शिक्षण पण ते मुदत निघून गेलेले असते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त 1 ते 5 वयाच्या आत मुली असतील त्यांनी लोकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून उघडण्याचा प्रयत्न करावा, आणि जास्तीत जास्त अमाऊंट वर्षाला टाकण्याचा प्रयत्न करावा. जेवढी तुमची अमाऊंट जमा होईल त्याच्यावरती 7.7 इंटरेस्ट आहे. जर तुम्ही वर्षाला 50,000 टाकले किंवा लाख रुपये टाकले, एखादा माणूस असेच श्रीमंत तो 1.5 लाख रुपये टाकू शकतो, तर ते 7.6% व्याज मिळते. जर तुम्ही 250 रुपयाने अकाउंट ओपन केलं तर वर्षाला तुमच्या 12 महिन्याला 3,000 रुपये होतात. असे तुम्ही 3,000 रुपये करताना 15 वर्ष भरल्यास तुमचे 45,000 रुपये होते. आणि त्या 45,000 वरती गव्हर्नमेंट 21 वर्षानंतर तुम्हाला 82,000 रुपये इंटरेस्ट प्लस तुमच्या अकाउंटचे 45,000, म्हणून तुम्हाला 1,27,000 500 का 600 रुपये भरते ते तुम्हाला मिळणार आहे. ते पूर्ण झाल्यावरती मॅच्युरिटी झाली. जर मध्ये सरेंडर केलं तर मग जी रक्कम जेवढ्या वर्षाची आहे त्याच्यावरती जो काही इंटरेस्ट आहे तो मिळेल त्या वर्षाला. आणि त्या पासबुकामध्ये अपडेट होतं हे लक्षात ठेवा. इंटरेस्ट दरवर्षीचा जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट दरवर्षी इंटरेस्ट ऍड होतो. हे तुम्हाला दिसणार तुमचे पैसे भरलेले. आणि हे कसं आहे तुमच्या एरियात फक्त तुम्हाला एवढा त्रास आहे, जर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन भरावं लागेल किंवा त्याला दुसरा ऑप्शन ऑनलाईन ऑप्शन आहे ते पण विचारू शकतात. ऑनलाईन पण पैसे भरू शकतात. समजा मध्येच आम्ही बंद केले, भरता नाही आले पैसे, तर मग ते जे भरलेले पैसे आहेत ते मिळणार की? हा, ते पैसे मिळणार. पैसे तुमच्या विपत नाहीये, ते तुम्हाला सरेंडर करावं लागतं, बंद करावं लागतं. परंतु त्याच्यातही पर्याय आहे. 1 वर्ष 2 वर्ष बंद झालं तर त्याला तुम्ही मिनिमम दंड आहे तो भरून ते खातं पुनर्जीवित करता येते, चालू करता येते. एखाद्या वर्षात तुम्हाला नाही भरता आला तर पुढच्या वर्षी त्याला मिनिमम 50 रुपये काहीतरी दंड आहे. तो दंड प्लस त्या वर्षाची अमाऊंट प्लस पुढच्या वर्षाची म्हणजे चालू वर्षाची अमाऊंट अशी भरून ते अकाउंट तुम्ही कंटिन्यू परत चालू करता येते. आणि दुसरे त्याच्यात एकच सांगतो, एकदा अकाउंट ओपन केल्यानंतर दुसरा कुठल्याही ठिकाणी अकाउंट ओपन होत नाही. लहान मुलीचं सुकन्या समृद्धीचं हे गव्हर्नमेंटने फक्त मुलीसाठी केलेलं आहे आणि एकदाच केलेलं आहे. ह्याच्यात सुद्धा दुसरं, जर पहिली मुलगी असेल आणि दुसरी मुलगी असेल, तिसरी मुलगी घरात असेल तर तिसऱ्या मुलीला नाही, 2 मुलींनाच आहे. आणि पहिली जर जुळी मुलगी असेल तर तिच्यानंतर होणाऱ्या मुलीला अकाउंट ओपन करता येत नाही. परंतु पहिल्यांदा सिंगल मुलगी जन्माला आली असेल आणि दैवयोगाने जर दुसऱ्यांदा जुळ्या मुली जन्माला आल्या तर त्यांचे अकाउंट ओपन होतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे तिन्ही मुलींना अकाउंटचा लाभ मिळतो. हे ऑनलाईन अकाउंट आहे, याचे पैसे तुम्ही कुठल्याही पोस्ट ऑफिस मध्ये भरू शकता आणि कुठेही तुम्हाला क्लोज करता येते. आणि कॅश पेमेंटने पण भरता येते, ऑनलाईन सुद्धा भरता येते. झाले का सगळ्याच्या मग एक विद्यार्थ्यांची ऐकतच नसेल करायची, त्याला मग तुम्ही स्पॉन्सर शोधायचं. अच्छा, मग ते आपण शोधायची हा, आपण पोस्ट ऑफिस नाही शोधू शकत मॅडम, एवढं नाही. हा, जर कोणाला तर पैसे भरण्याचे ऐकतच नसेल तर आपल्या एरियामधला कुठलाही लोकल लीडर जो नगरसेवक असेल किंवा पुढारी असेल, कोणतरी समाजसेवा करणारा असेल, त्याला जाऊन तुम्ही भेटा आणि त्याला समजावून सांगा, बाबा माझी अशी मुली आहेत, मी अकाउंट ओपन केलंय
परंतु आता माझ्या काही कारणास्तव मी आता सध्या तरी करू शकत नाही, पण ते चालू राहण्यासाठी तुम्ही आम्हाला थोडे दिवस काहीतरी मदत करा तुमच्या इच्छेने, असं तुम्ही करून रिक्वेस्ट करून ते अकाउंट चालू करता येते. मग पालकांना तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत अशी मी आशा बाळगते. आमच्या इथे आलेले आमच्या सुशीला मॅडम, नंतर पोस्टातून आलेले नाईक सर, पाटील सर यांनी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिली आहेत असं मला वाटतं. तरी काही असेल तर मी त्यांना विचारून तुमचे अजून काही प्रश्न असतील, तुमच्या आजूबाजूला कोण असेल त्यांना काढायचं असेल, त्यांच्याकडे मुली आहेत तर त्यांना पण तुम्ही माहिती सांगा आणि त्यांना पण एक खातं, कारण आम्हाला आमच्या सगळ्या सर्वेतलं पूर्ण अशी एक सुद्धा मुलगी आमची सुटता कामा नाही आहे की तिचं खातं उघडलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि मी सगळ्यांचे आभार मानते तुम्ही इकडे आल्याबद्दल. थँक्यू. स्वस्थ देश स्वच्छ देश अपना बनाना है, सही पोषण देश रोशन करके दिखाना है.